साठी ते करतात. ते पडद्यावर कधीच येत नाही, परंतु पडद्याच्या मागे राहून ते भरपूर आम्हाला सपोर्ट करतात. अनेक परमिशन्स आम्हाला घ्यावे लागतात आणि त्यामध्ये त्यांचं महत्त्वाचं आणि मोलाचं योगदान असतं. साहेब, आपला मनपूर्वक आभार. सन्माननीय हेमंतजी केनी साहेब यांचं व्यासपीठावर उपस्थिती आपल्याला बघायला मिळतं. त्यांच्याकडून आम्हाला कूलर अगदी देण्यात आलेला आहे. त्यांचा मनपूर्वक आभार. या सामन्यानंतर ग्रामीण तुम्हाला फाईट बघायला मिळेल, बिग बॅटल बघायला मिळेल. पेटलीचे कॅप्टन आलेत, वळवळीचे कॅप्टन आपण तयार आहात. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, ऐकूया सौरभ पाटील. थँक्यू सो मच. मॅचला सुरुवात लेट कसा फटका, गॅप मध्ये बॉल चाललाय थर्ड मॅनला. बॉल अक्षरशः शरद जिंकली, सुरुवात केली आहे चौकारनं. 4-4 पीपीएल चौकार. पहिल्याच बॉलवरती तुम्ही चौकार पाहिला. लेटकट शेवटच्या मोमेंटला बॅटचा फेस ओपन, गॅप मध्ये बॉल तुम्ही पाहता. पॉवर प्लेचं हे षटक पहिलं प्रगतीपथावरती. नयन भगत पुढचा बॉल. लाईन खेळण्याचा प्रयत्न, फी हलकीशी पंचांकडे तुम्ही पाहिली आणि या फिल्डामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. डॉट बॉल. पहिल्याच बॉलवरती चौकार तुम्ही पाहिला. ऍक्शन रिप्ले पाहू शकाल. शफल झाला, स्टंप सोडून होता अक्षरशः. आणि स्टंप तुम्ही पाहता, ऑफ स्टंप सोडून होता आणि लगेचच पंचानं सांगितलं सुरक्षित आहे, नॉट आउट. डॉट बॉल. पुढचा बॉल आहे षटकातील. कट केला, ऑफ स्टंपला बॉल फेकला. फिल्डर तिथे तुम्ही पाहता सेलिब्रिड ऑफ. वेगात आला. या बॉलवरती सिंगल स्ट्राईक रोटेट. 1 स्कोर मात्र पुढे चाललाय. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 5 आकड्यावरती. दोन टीम मध्ये ही मॅच. सुयोग स्पोर्ट दापोली त्यांना फाईट करते IIC पनवेल, ज्यांना टॉस जिंकून फिल्डिंग करायचा निर्णय घेतला. विश्वजित म्हात्रे आणि सचिन लहाने हे दोन कॅप्टन, यांच्यामध्ये तुम्ही सामना पाहता. ही मॅच महत्वाची आहे. ही मॅच दोन्ही संघाला जिंकण्यासाठी प्रयत्न चालू असतील. अपील 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 तुम्ही पाहताय. अपील तुम्ही जरूर पाहिली. नयन भगतची जो P1 मध्ये आहे त्याचा वापर केला. चांगली स्पर्धा तुम्ही पाहता. लोकनेते खासदार मान्य श्री रामशेठ ठाकूर साहेब अमृत महोत्सव निमित्त पनवेल समालोचन असोसिएशन यांच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीग 2025 आणि लेग बाईच्या स्वरूपात ही एक धाव पाहिली. हात देऊ या मदतीचा संकल्प समाजसेवेचा. IICC पनवेल टीमचा 12 मॅन. बघा 12 मॅन हा फिल्डिंग करा टीम. तुमचा 12वा खेळाडू 12 मॅन नाहीये तुमचा. बघा IIC पनवेल. एक मात्र स्कोर पुढे चालला 6 धावा धावपलकावरती. पहिल्या बॉलवरती चौकारला. पुढचा बॉल. हा बॉल खूप वेगानं होता. पडल्यानंतर बॉल खाली राहिला, बीट करून गेला. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. तुम्ही पाहता विश्वजित म्हात्रेचा हा डॉट बॉल. P1चं हे पहिलं षटक तुम्ही पाहता प्रगतीपथावरती. नयन भगत त्यानं पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर डॉट, त्यानंतर सिंगल, त्यानंतर लेग बाईज आणि हा डॉट बॉल. षटकातील शेवटचा बॉल सामना करेल विश्वजित म्हात्रे. फटका चांगला, बॉल समोरच्या दिशेनं बॉल चालला स्क्रीन जवळ. पहिला टप्पा घेत PPL चौकार आणि या चौकाराच्या बरोबरीनं षटक क्रमांक संपलं पहिलं. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धावा धावपलकावरती तुम्ही स्कोर बोर्डवरती जनसंख्या पाहता. दुहेरी अंकामध्ये डबल विजिट मध्ये 10 आकड्यावरती या स्पर्धेला खऱ्या अर्थाने तुमच्या समोर आज 3रा दिवसामध्ये
अध्यक्ष पनवेल प्रीमियर लीग, संस्थापक पनवेल क्रिकेट असोसिएशन, समालोचक तुम्ही पाहताय संदीपदादा भास्कर असतील आमचे, त्याच्यानंतर तुम्ही पाहताय संतोषदादा घरत, महेंद्रदादा पाटील असतील, प्रवीण जी टेंबे सर, रोशनजी पाटील आणि या सर्वांचं करू बाळूजी भोईर यांचं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. या स्पर्धेतून काही नफा त्याच्या माध्यमातून या पनवेल प्रीमियर लीग 2025 मध्ये जो नफा होतोय तो खऱ्या अर्थानं गोरगरिबांसाठी एक हात देऊया मदतीचा संकल्प समाजसेवेचा 2019 मध्ये मोसारे येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय बॅग, वह्या व पुस्तके वाटप केली. त्याच्यानंतर 2020 मध्ये शिरवली येथील शाळेतील मुलांना छत्री व क्रीडा साहित्य वाटप केलं. 2021 मध्ये वमजा येथील खानाचा बंगला येथे गरजू लोकांना दिवाळी फराळ व घरगुती वस्तू वाटप केल्या आणि धामोले येथील 2022 मध्ये धामोले येथील गरजू लोकांना दिवाळी फराळ व घरगुती वस्तू वाटप केल्या. आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहता 2023 मध्ये पनवेल समालोचक असोसिएशनच्या माध्यमातून जी ओव्हीपीठ इथे विद्यालय आहे तिथे शैक्षणिक साहित्य व संगणक वाटप केलं. आणि 2024 मध्ये तुम्ही पाहताय पनवेल असोसिएशनच्या माध्यमातून उल्वे येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व संगणक वाटप करण्यात आला. तुम्ही पाहता दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. अशा माध्यमातून ही मदत या पनवेल प्रीमियर लीग 2025च्या माध्यमातून संदीपदादा भास्कर असतील, महेंद्रदादा पाटील असतील, संतोषदादा घरत असतील, प्रवीणजी टिंबे, रोशनजी पाटील असतील आणि या सर्वांच्या माध्यमातून आमचे वैभवदादा भोपी असतील, किरणजी पाटील, योगेशजी मडवी, प्रीतमजी भोपी, वैभवजी पाटील, बालूजी भुई असतील यांच्या माध्यमातून ही केली जाते. आणखी नावा मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. फटका चांगला बॉल तुम्ही पाहता चालला लॉंग ऑनला, तिथं फिल्डर उपस्थित आहे. या बॉलवरती धाव मिळती आहे ती एका धावेच्या बरोबरीनं धावपलकावरती तुम्ही पाहता 11 या आकड्यावरती 11 धावा स्कोरबोर्डवरती. P2चं हे दुसरं षटक मॅच महत्वाची आहे दोन्ही टीमसाठी. इथून जर तुम्ही सामना जिंकला तर या स्पर्धेमध्ये अस्तित्व तुमचं राहील. इथून जर मॅच हारली तर मात्र तुम्हाला येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये पनवेल प्रीमियर लीग मध्ये भाग घ्यावा लागेल. अध्यक्ष तुम्ही पाहताय आमचे संदीपदादा भास्कर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा 11 धावा धावपलकावरती. षटकातील पुढचा बॉल फटका चांगला आला नाही, कार्पेट बॉल चाललाय. तुम्ही पाहता लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. या बॉलवरती मिळते सिंगलच्या बरोबरीनं धावा धावपलकावरती 1 मात्र स्कोर पुढे चाललाय. डबल विजिट मध्ये रनसंख्या तुम्ही पाहता 12 या आकड्यावरती 12 रन स्कोरबोर्ड वरती. कुणाल तारेकर, विश्वजित मात्रे सलामीच्या गाडीची जोडी. फटका चांगला, फिल्डर आहेत, प्रयत्न केले पण त्याच्यावरनं बॉल चालला फ्लाइट हिट लॉंग ऑनला बीट करून सीमा पार. षटकार फटका चांगला सजवला. कुणाल तारेकरच्या बॅट मध्ये षटकार पाहिला. फटका चांगला, बॉल चालला लॉंग ऑफला, फिल्डर हाताला बॉल स्पर्श जरूर झाला पण बॉल चालला बाउंड्रीला येईल अलविदा. पंचांचा डिसिजन आता मात्र त्याची आम्ही वाट पाहतोय. फटका तुम्ही पाहिला चांगला सजवला. लाईव्ह तुम्ही पाहू शकाल रिप्लेच्या माध्यमातून हा फटका. प्रयत्न चांगले होते, हाताला बॉल स्पर्श झाला पण बॉल बाउंड्री लाईनच्या हा बाहेर तुम्ही षटकार पाहिला. लागोपाठचा दुसरा षटकार कुणाल तारेकर आता बरसला. सुशांत गायकर वरती हवे होतोय. तिसरा येईल का? लॉर फुल टॉस बॉल चांगला, फटका देखील तेवढाच चांगला. बॉल चालला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार चौकार.
गुण तुम्ही पाहिला, खऱ्या अर्थानं सॉन्ग पाहिलं गुणगुणताना या क्रीडा नगरीमध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सर सांगावंसं झालं, तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या, ताकद तर सर्वांच्या मनगडात होती. तलवारी तर सर्वांच्या हातात होत्या, ताकद तर सर्वांच्या मनगडात होती, पण हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याची ताकद फक्त माझ्या शिवरायांच्या रक्तात होती, शिवरायांच्या रक्तात होती. डीजेच्या माध्यमातून तुम्ही संगीत ऐकलं. धावा धावपलकावरती P1 P2 पॉवर प्लेची बंदी समाप्त झाली. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता स्कोर बोर्डवरती रनसंख्या 14च्या सरासरीनं 28 धावा धावपलकावरती. बॅटिंग करत असताना नाणेफेकी हरल्यानंतर सुयोग स्पोर्ट दापोली संघ जाऊन पोहोचलाय. विश्वजित मात्रे त्याच्या जोडीला कुणाल तारेकर, ज्याच्या बॅटमधनं 2 षटकार 1 चौकार तुम्ही पाहिला, आणि लॉंग ऑनला हा चौकार तुम्ही 1 षटकार पाहिला, लॉंग ऑफला 1 षटकार पाहिला. स्पीडअप करा बघा, वेळेच्या बाबतीत संदर्भ लक्षात असू द्या. प्रत्येकी षटकासाठी 5 मिनिटं, 5 षटकांसाठी 25 मिनिटाचा कालावधी आहे तुमच्याकडे. फटका चांगला, बॉल चालला, लॉंग ऑनला स्वागत केलाय. तुम्ही पाहताय ऋतिक बोंडेचा विश्वजित भात्रे टोपला षटकार. लॉंग ऑनला क्लिअर करणारा हा पहिला तुम्ही विश्वजित मात्रेचा षटकार पाहिला. कॅप्टन आहे, त्याला माहिती आहे मॅच महत्वाची आहे, आणि अशा मोमेंटला त्यानं 3ऱ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुढचा बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल तुम्ही पाहिला, पडला जसा डीप राहिला, विकेट किपरच्या हातामध्ये बीट करून गेला विश्वजित मात्रे रुपा हब्याला विकेट किपरच्या हातामध्ये. हा तुम्ही पाहताय डॉट बॉल. कुणाल तारेकर दुसरा एकेनला, त्याच्या बॅटमध्ये 2 षटकार 1 चौकार, तो खेळतोय वैयक्तिक. 6 बॉल फेस केल्यात 17 वरती तो खेळतोय, 8 बॉल 16 वरती कॅप्टन कूल विश्वजित मात्रे खेळतोय. 2 टीम मध्ये ही मॅच IIC पनवेल आणि त्यांना फाईट करतीये सुयोग स्पोर्ट दापोली. या 2 टीमांमध्ये मॅच. एका बाजूला विश्वजित मात्रे, दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय कॅप्टन कूल सचिन लहानेला. ही मॅच महत्वाची आहे दोन्ही टीम साठी. पुढचा बॉल आडवा बॅटनं खेचला, गॅप खूप मोठी आहे, बॉल चालला मिड विकेट लॉंग ऑनच्या बद्दल पहिला टप्पा घेत. शानदार, रुबाबदार, दमदार विश्वजित मात्रेचा चौकार. पण फटक्यामध्ये ताकद होती, पण तुम्ही पाहता फिल्डर होते, त्याच्या हाताला बॉल स्पर्श करून डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. मिडल ऑफ दी बॅट, त्याच रिझन मध्ये रिप्ले जणू काय होता विश्वजित मात्रेचा लागोपाठचा दुसरा बिग हिट. याच्या अगोदरच्या बॉलवरती शफल झाला, उजवा घुटना टेकवला, पण तिथं जेल होता तो सोडला आणि षटकार देखील पाहिला. हा बॉल खूप चांगला, हा बॉल शफल झाला, बॉल पडल्यानंतर खाली झाला, बीट केला या बॉलनं विश्वजितला. अशा रीतीनं 3 षटकांची इथे सांगता झाली. धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 50 धावा रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकाल. शफल झालाच, या बॉलनं अक्षरशः तुम्ही पाहता बीट करून गेला. विश्वजित मात्रेला दिलेला जीवनदान या मॅच मध्ये खूप काही सांगून जाईल. टीम
फिल्डिंग करत असताना तुम्ही पाहता IIC पनवेल या टीमला डीप मध्ये फिल्डर होते, त्याच्याकडनं झेल सोडला, असं म्हटलं तेही गेलं तूपही गेलं, हाती काहीच राहिलं नाही. झेल सोडला, त्याच्यानंतर षटकार गेला. एखादी कॅच क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते आणि अशा मोमेंटला धावपलकावरती तुम्ही पाहता 3 ओव्हरचा खेळ, 50 धावा स्कोरबोर्ड वरती. चांगली सुरुवात, 6 बॉल. चला लगेच प्लेयर लगेचच फिल्डिंग लावून घ्या, लक्षात असू द्या. प्रत्येकी षटकासाठी तुम्हाला 5 मिनिटं, 5 षटकासाठी 25 मिनिटाचा कालावधी आहे. तुम्हाला 3 षटकं 15 मिनिटात टाकायची आहेत, लक्षात असू द्या. वेळेच्या बाबतीत प्लीज लक्ष असू द्या. 3 ओव्हरचा खेळ संपला. धावपलकावरती तुम्ही पाहताय स्कोर बोर्ड वरती रणसंख्या 50 या आकड्यावरती 50 धावा धावपलकावरती. चांगली बॅटिंग तुम्ही पाहताय कुणाल आणि विश्वजित मध्ये 16.7 सरासरी प्रति षटकामध्ये आतापर्यंत राखली आहे. नाणेफेकी हरल्यानंतर बॅटिंग करत असताना लागोपाठ 3 बॉल 3 षटकार कुणाल तारेकर च्या बॅट मध्ये आले तर कॅश प्राइज आहे, ते सरप्राईज आहे खऱ्या अर्थानं. 3000 रुपयाचा कॅश प्राइज. सचिन लहाने टीमचा कॅप्टन स्वतः आलाय, त्यानं घेतली जबाबदारी. बॉलिंग ट्रॅक वरती सचिन लहाने सज्ज झाला. कुणासाठी पारदर्शक आहे. एका बाजूला तो 6 बॉल 17 वरती खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहता विश्वजित मात्र टीमचा कॅप्टन 12 बॉल 32 वरती खेळतोय. चांगली बॅटिंग दोघांमध्ये आतापर्यंत पार्टनरशिप. सचिनचा हा बॉल ऑफ स्टंपला होता, टॅप केला. या बॉलला फिल्डर तिथे उपस्थित. या बॉलवरती मिळती 1 मात्र स्कोर पुढे चालला. धावा धावपलकावरती 51 या आकड्यावरती 51 धावा स्कोरबोर्ड वरती. रणसंख्या तुम्ही पाहता आतापर्यंत 4थ्या षटकामध्ये स्वतः कॅप्टन आला आणि आता समोर देखील विश्वजित मात्र कॅप्टन मध्ये बॅटल आहे. कोण कोणावरती भारी पडणार. फटका चांगला, जसा बॉल तसं प्रत्युत्तर. बॉल पहिला टप्पा घेत बाउंड्री लाईनला शुभ अंतर. PPL चौकार पुढचा बॉल ऑफ स्टंपला बॉल ठेवला. क्लिक करण्याचा अक्षरशः तुम्ही पाहता या बॉलला फक्त टॅप केलाय. फिल्डर जोपर्यंत स्वतः गोलंदाज जोपर्यंत बॉलवरती जाईल तोपर्यंत या बॉलवरती मिळते सिंगलच्या मदतीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना तुम्ही स्कोर बोर्डवरती रणसंख्या पाहता 56 या आकड्यावरती. 56 धावा स्कोर बोर्डवरती. 2 टीम मध्ये तुम्ही मॅच पाहता. IIC पनवेल आणि त्यांना फाईट करते सुएक्सफोर्ट दापोली. या 2 टीम मध्ये मॅच आहे. फटका चांगला पण लॉंग ऑनला फिल्डर उभा त्याच्या हातामध्ये देऊन बसला. कुणाल तारेकरची मोठी विकेट. पहिला धक्का लागला सुएक्सफोर्ट दापोली टीमला 56 वरती. ग्रामीण धमाका ग्रामीणची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. ग्रामीणचे 2 संघ असतील, पेठाली विरुद्ध वलवली. पेठाली टीमचा कॅप्टन इथे आलाय. टीम वलवली मुकेश शेलाटकर कॅप्टन पाठवायचा आहे टॉससाठी आणि सन्मानित संदीपजी केनी यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती यावा. पेठाली विरुद्ध वलवली ही बॅटल होणार. यानंतर प्रेक्षक कुठे जाऊ नका, ग्रामीणची एक मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. सो टीम वलवली कॅप्टन प्लीज टॉससाठी पाठवायचं आहे. इट्स ओव्हर टू यू कॉम्बॉक्स सौरभजी पाटील. धावा धावपलकावरती 56. संतोष आला बॅटिंग साठी. तुम्ही त्याला पाहता कलंबोलीचा खेळाडू संतोष मदने.
आडव्या बॅटनॉल गारपीट बॉल झाला वेगानं फिल्डर आहेत तिकडे. फिल्डिंग चांगली पाहायला भेटली फिल्डरच्या माध्यमातून. या बॉलवरती धावा मिळतात त्या दोनच्या मदतीनं स्कोर 58 वरती. आतापर्यंत जर विचार केला सचिन लहानेचा 5 बॉल त्यानं फेकल्यात आणि धावा खर्च केल्यात फक्त 8, ज्यामध्ये एक विकेट महत्वपूर्ण कुणाल तालेकरची तुम्ही पाहता, ज्याच्या बॅटमधनं 2 षटकार 1 चौकार वैयक्तिक 17 धावेचं त्याने योगदान दिलं. त्याची महत्वाची विकेट कॅप्टनच्या नावावरती आहे. संतोष ज्याला 2 अकाउंट खुलं केलं धावा धावपलकावरती. 58. शेवटचा बॉल आडव्या बॅटनं खेचण्याचा प्रयत्न उजवा गुटला टेकवला होता. उजवा पाय जमीन लगत खऱ्या अर्थानं त्याला फटका खेचायचा होता पण बॅट चेंडूवर संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल. अशा रीतीनं षटक संपलं इथे 4थं कॅप्टनचं आणि कॅप्टन धावा खर्च केल्या या ओव्हरमध्ये. 8 विकेट मिळली 1 आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावपलकावरती सुयोग स्पोर्ट दापोली संघाच्या 58ला 1. दीनदुबळांचं रक्षण करण्या दीनदुबळांचं रक्षण करण्या महादेवान रूप घेतलं माझ्या शिवाच्या रूपात आलं. शिवबा आमचं राज आम्ही शिवबांचं मावळ. शिवबा आमचं राज आम्ही शिवबांचं मावळ. छत्रपती तुम्ही पाहता छत्रपती शिवरायांचं हे गुणगुणणारं संगीत या पनवेल प्रीमियर लीग मध्ये डीजेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं लहान मुलांना तुम्ही घरामध्ये सिंचन पोगो त्याच्यानंतर छोटा भीम त्यांना तुम्ही पबजी खेळण्यास भाग पाडता खऱ्या अर्थानं आणि त्यांना शिवाजी महाराजांचं एखादं चरित्र नक्कीच शिकवा जेणेकरून आया बहिणीवरती होणारा अत्याचार प्रत्येकाला आईला वाटतं की माझ्या पोटी शिवभासारखा जन्माला यावा पण तुम्ही त्यांना खऱ्या अर्थानं पबजी फ्री फायर छोटा भीम अशा गेम जर खेळायला दिला तर तुमच्या घरी शिवबा नव्हे तर अशा तुम्ही महाराजांचं एखादं चरित्र सांगा शिवबा नक्कीच जन्माला येईल. फटका चांगला पहिला टप्पा घेत पुढे आले फिल्डर लॉंग ऑनचे त्यांना बीट करून बॉल सी मारेशा पार PPL चौका. शेवटचा ओव्हर तुम्ही पाहता स्लो गोर सहानामारीचं षटक मनीष फडके आलाय त्याचं स्वागत केलंय. चौकारनं पुढे आले फिल्डर लॉंग ऑनला फिल्डर होते कॅच घेण्यासाठी खऱ्या त्यांना पुढे टप्पा अगोदर पडला पहिला टप्पा घेत बॉल लॉंग ऑनला सीमारेषा पार चौकार पाहिला. चौकाराच्या बरोबरीनं 62 धावा 15 बॉल 41 खेळतोय. कॅप्टनला कशी पारी खेळायची त्याला माहिती ही मॅच महत्वाची आहे. या स्पर्धेमध्ये तुम्हाला आणखीन एक अर्धशतक पाहायला भेटेल का आजच्या दिवसामध्ये. सूरज पाटीलचा अर्धशतक आपण पाहिलंय. बॅटच्या रनरमध्ये बॉल चालला गेला प्रेक्षक दर्गामध्ये बाउंड्री लाईन सीमा पार प्रेक्षकांना अभिनंदन देणारा विश्वजित म्हात्रेचा आणखीन एक विकेट षटकार. वरती खेळतोय आणखीन एक अर्धशतक पाहायला भेटेल का. बॅटिंग आवडली असेल एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करू विश्वजित म्हात्रे. 16 बॉल 47 खेळतोय. आता मात्र गोलंदाजांचं कर्दन काळ जणू काय बनलाय तो. षटकातील पुढचा बॉल गती कमी केली फटका फसला लॉंग ऑन ला फिल्डर तैनात आहे. व्हेरिएशन या बॉल मध्ये आणि तुम्ही पाहिलं गती कमी आणि लॉंग ऑन ला फिल्डर होतं आणि अशा मुवमेंट मध्ये पकडला आणि आणखीन एक तुम्ही कॅच तिथे फिल्डरच्या माध्यमातून आणि 68 वरती लागलेला दुसरा धक्का. पण एकदा विश्वजीतची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या डेफिनेटली व्हायला हव्यात कारण की 50 धावा पोहोचला नाही पण एका मॅरेथॉन इनिंगची जी गरज जो स्टार्ट हवा आहे ना तो कॅप्टननं कशा रीतीने करून दिला याचं ताकद उदाहरण तुम्ही मैदानामध्ये अक्षरशः पाहिला. विश्वजित मात्र अक्षरशः बरसला लॉंग ऑनला. आपण फिल्डिंग डिपार्टमेंट पाहिलं त्याच्या डोक्यावर षटकार पाहिले. लेट कटचा जो पहिला लाजवाब होता चौकार
तो विश्वजित मात्रेंची सुरुवात केला. पहिल्या षटकाला जसा गोलंदाज नयन भगत आला ना, लेट कटचा जो फटका होता ना, खऱ्या अर्थात तो गॅप मध्ये तुम्ही त्याला पाहिला आणि त्याची पारी ते समाप्त झाली. त्यानं योगदान दिलं 47चं. 17 बॉल फेस केले आणि मैदानामध्ये नवीन बॅट्समन आला आहे बॅटिंग करण्यासाठी, प्रतीक मोकळ, जो साईगावचा खेळाडू आहे. तुम्ही पाहता साईगावचा खेळाडू प्रतीक मोकळ मैदानामध्ये आला बॅटिंगसाठी. अडुसष्ट धावा धावपलकावरती. काही बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुढचा बॉल गती कमी केली, फक्त दिशा दिली आहे. गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला चालला. वेगाला फिल्डर तुम्ही पाहता, जोपर्यंत येतील तोपर्यंत उचलतील, फेकतील. या बॉलवरती धावा मिळतात 2-2च्या बरोबरीनं धावा धावपलकावरती पुढे जात असताना 70, ज्यामध्ये 17 बॉल 47 वैयक्तिक. कॅप्टन कूल विश्वजित मात्रेच्या तुम्ही पाहिल्या. स्वतःच्या पॉल थ्रो मध्ये इथे रनआउटची संधी, रनआउटची विकेट. प्रतीक मोकलची विकेट रनआउटच्या स्वरूपामध्ये. तो मात्र आता माघारी येतोय. आणखीन एक धक्का. विघ्नेश आलाय मैदानामध्ये बॅटिंगसाठी. पहिल्या मॅच मध्ये त्याने देखील चांगली बॅटिंग केली. त्याच्या बॅट मध्ये देखील तुम्ही षटकार चौकार पाहिले. तो आता विघ्नेश 5व्या क्रमांकावरती आलाय. गती कमी केली, बॅटचा लाकडा लागलाय जरूर, पण तिथे फिल्डर पॉइंटला टिपलाय झेल. आणि अशा रीतीनं जिथून विश्वजित मात्रेची विकेट आली ना, तिथून जतीन कुठेतरी विकेटवरती विकेट धावा थांबल्या गेल्या. पण धावा धावपलकावरती तुम्ही पाहता 70 वरती 4 आणि येणाऱ्या आता उत्तरार्धामध्ये 71चा पाठलाग करायचा आहे. गोलंदाजी कशा रीतीने होईल पहिल्या मॅच मध्ये तुम्ही पाहिलं. खऱ्या अर्थानं पराभूत केलं होतं बॉस फायटर ओवले टीमनं. सुयोग स्पोर्ट दापोलीला गोलंदाजी खराब झाली. या मॅच मध्ये, या स्पर्धेमध्ये, पनवेल प्रीमियर लीग मध्ये तुम्हाला अस्तित्व ठेवायचं असतील तर तुमचे 5ही गोलंदाज एक मात्र खऱ्या अर्थानं चांगले. नक्कीच बॉलिंग त्यांना करावी लागेल. 70 धावा धावपलकावरती लागल्यात. 71च लक्ष. या 71 धावा कशा रीतीनं चेस केल्या जातील तुम्ही पाहता. आपण लगेचच पाहूया. आता बॅटिंग समरीकडे लगेच वळू. विश्वजित मात्रे, ज्याच्या बॅटमधनं 17 बॉल 47, कुणाल तारेकर 8 बॉल 18, त्याच्यानंतर प्रतीक मोकल 2 बॉलमध्ये 2 रन. त्याच्यानंतर तुम्ही पाहता संतोष मध्ये 3 बॉल फेस केले आणि 2 रन मात्र तुम्ही पाहताय त्याच्या बॅटमधून आल्यात. बॉलिंगकडे आपण लक्ष देऊया लगेचच बॉलिंगकडे, जिथे पहिलं षटक नयनचं पाहिलं, ज्यामध्ये तुम्ही 2 डॉट बॉल पाहिले आणि त्याच्यानंतर 9 धावा. त्याला विकेट मिळाली नाही. त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सुशांत आला, ज्यानं 18 धावा खर्च केल्या. महागडा ठरला, त्याने विकेट घेतली नाही. 1 मिनिट डॉट बॉल पाहिला. ऋतिकचं षटक 22 धावेचं, ज्यामध्ये 2 डॉट बॉल होते. आणि अशा रीतीने 70 धावा धावपलकावरती 71चा पाठलाग करायचा. कॉम्बॉक्स मध्ये होतोय बदलाव. ऐकूया वैभवजी ऑफिसरना. तोपर्यंत जाऊयात लगेच टॉस कडे, जिथे सज्ज आहेत प्रवीणजी टेंबे सर. धन्यवाद. येस, थँक्यू सो मच. टॉस बॉक्समध्ये सध्या ग्रामीण धमाका, अर्थात ग्रामीणचे 2 संघ आहेत. एका बाजूला पेटाली आणि वलवली टीममध्ये टॉस करतील वैभवजी पाटील, आमचे सदस्य. हेड अँड टेल. ऋतिक टॉस हेड मागितलाय, पाहूया. हेड आलाय. पेटाली टीमने टॉस जिंकलाय. कॅप्टन आपण समोर यायचंय. पेटाली टीम टॉस जिंकलाय. महत्वाची लढत ग्रामीण धमाका. काय निर्णय घेणार? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण. हॅलो चेक. हॅलो, हरकत नाही. धन्यवाद. हॅलो चेक. तर VIP डाईजवरती काही मान्यवरांचा आपण सन्मान करूया. जगदीश ठाकूर चिरले,
जे या स्पर्धेचे एक प्रमुख पाहुणे देखील आहेत. मी चिरले गावातील जगदीशजी ठाकूर दादांना विनंती करतो की आपण VIP डाईसवरती आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यावं आणि वैभवजी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते जगदीशजी ठाकूर यांचा सन्मान करायचा आहे. चिरले गावातील हे व्यक्तिमत्व आहेत, एक उत्कृष्ट समालोचक देखील आहेत, त्यांचं स्वागत आपण करतोय. टॉस पेठाली टीमने जिंकलाय आणि गोलंदाजीचा निर्णय घेतलाय, त्यामुळे टीम वलवली बॅटिंगसाठी तुम्हाला सज्ज व्हायचं आहे. जगदीश ठाकूर चिरले एक उत्कृष्ट समालोचक देखील आहेत आणि त्यांचे कार्यक्रम आम्ही प्रचंड पाहिलेत. पैठणीचे कार्यक्रम त्यांच्याकडून होत असतात. A1 जोडी होम मिनिस्टरचे ते कार्यक्रम करतायत आणि आज संदीपजी वास्कर यांच्या प्रेमाखातीर ते इथे आलेत. जगदीशजी ठाकूर असंच प्रेम तुम्ही आमच्या असोसिएशनवरती ठेवा हीच अपेक्षा. तर याच दरम्यान वलवली टीमचे संघ मालक अर्थात प्रभाकर शेठ पाटील, PK पाटील, समाजसेवक वलप यांचे इथे आगमन झाले, त्यांनाही शुभेच्छा. ग्रामीण धमाका यानंतर सुरू होणार, परंतु जाऊया या मॅचकडे. बिग फाईट बॅटल एका बाजूला असेल कॅप्टन अभया आणि त्याच्या विरोधात सचिन लहाने. कोण जिंकणार, कोण हरणार, कोण बाजी मारणार, ऐकूया कॉमेंट्री बॉक्समध्ये. यापुढील आवाज मिस्टर वैभवजी पोपी सर. धन्यवाद. तर याच दरम्यान टीम वलवलीचे टीम पॅकर आणि वलभ गावातील एक युवा नेतृत्व करणारे सन्मान्य संजोग दादा पाटील यांचं इथे आगमन झालं आहे. संजोगजी पाटील साहेब आणि प्रभाकर शेठ पाटील यांचं मनपूर्वक मी पनवेल प्रीमियर लीगमध्ये स्वागत करतोय. वलवली टीमला सातत्याने पॅकरची भूमिका म्हणजे प्रभाकर शेठ पाटील यांची असते आणि संजोग पाटील यांची चांगली साथ त्यांना लाभते. एक उत्कृष्ट गायक सम्राटदादा पाटील हेही उद्या या स्पर्धेला व्हिजिट करतील, त्यांचे आम्ही स्वागत करू. पेटालीचे महेंद्र बुवा केनी यांना विनंती असेल की आपण VIP डाईसवरती येऊन सामन्याचा आनंद घ्यावा. कॉम्बॉक्सकडे आपण जाऊया आणि पुन्हा एकदा बिग फाईट, मोठी लढत. अभया आणि सचिन लहाने. पहिला सामना दोन्ही टीम पराभूत झाले होते. महत्त्वाची लढत आहे, महत्त्वाची मॅच, अस्तित्वाची लढाई म्हणता येईल. कॉम्बॉक्समध्ये ऐकूया वैभवजी पोपी सर यांना. धन्यवाद. थँक्यू प्रवीणजी टेंबे सर, थँक्यू. मनपूर्वक आभार आपलाही. चला सामन्याकडे बोलूया आपण. पनवेल प्रीमियर लीग सीझन 4 आणि आज डे नाईट तिसरा दिवस रात्र खेळ आपण पाहतोय. खरं तर आज दिवसभरामधील हा महत्त्वाचा सामना आपल्याकडे. रजनी स्पर्धेचे यशस्वी आयोजक रॉकेट बैलाचे मालक अमेश पाटील, आपलं हार्दिक स्वागत या व्यासपीठावर. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सामन्याकडे आपण वळूया. सलामीवीर मैदानामध्ये आलेत. ओपनिंग ब्लास्टर्स मनीष कुटले आणि नॉसाक एनकडे यज्ञेश पाटील. बॉलिंग टॅकवर पहिले षटक, पहिला बॉल, पहिलाच बॉल. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न, आता बॉल चाललाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगकडे, ट्रॅव्हल करतो बाउंड्री लगत. अगदी चांगली फिल्डिंग, चांगली सुरुवात मैदानामध्ये. टार्गेट मोठं आहे या मॅचमध्ये. जबरदस्त फलंदाजी पहिल्या सत्रामध्ये विश्वजित म्हात्रे अगदीच आभ्याची अक्षरशः मैदानामध्ये दमदार चमकदार कामगिरी. 47 रन त्यांनी पहिल्या सत्रामध्ये केल्या. त्याच्यानंतर त्यांनी आपली विकेट बहाल केली ॲज ओपनर, ॲज कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट. अगदी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिले आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा प्रतीक मोकळ सज्ज झालं बॉलिंग ट्रॅकवर. अगदी थोडंसं फंबलिंग, मिसअंडरस्टँडिंग, रन नव्हती. सर्कलच्या रिंगणामध्ये फिल्डरकडे बॉल निघाला होता. मनीषला गरज नव्हती रन घेण्याची आणि हा जोखीम त्याने घेतली, ती अंगलट आली. फलंदाज धावबाद. कमोल आहे खरं तर. मनीष कुटले नांदगाववरून बिलॉंग करतो हा खेळाडू आणि त्याने आपली विकेट बहाल केले रनआउटच्या स्वरूपानं. कधी कधी मैदानामध्ये म्हटलं जातं ना, एखादा मोठा फटका खेळाच्या नादानं जर विकेट गमावली, झेलबाद झाली, तुम्ही बोल्ड झाले, तेवढं दुःख वाटत नाही. परंतु रनआउटची विकेट हे अगदी आपण आपल्या अपोजिशन टीमला ही बहाल करतो, गिफ्ट करतो आणि ते
फायदा उचललाय सो एक्सपोर्ट्स दापोलीनं. नवीन बॅटर मैदानामध्ये वंडाच्या भूमिकेमध्ये आकाश पवार आल्या बॅटिंगसाठी. बेलवलीवरून बिलॉंग करतो हा खेळाडू. प्रत्येक वर्षी PPL मध्ये चांगलं अगदी नेतृत्व केलं, चांगला खेळ ज्या खेळाडूनं केलेला आहे तो आकाश पाटील. आकाश पवार अगदी मैदानामध्ये दाखल झालाय. सांघिक यश सुरुवातीलाच मिळालंय. अगदी तुम्हाला स्क्रीनवर बघायला मिळेल आकाश जो मैदानामध्ये दाखल झालाय. बघायचं आहे हे षटक प्रतीकचं पॉवर प्ले P1 कारण रन चेसिंगसाठी आपण आलोत. पहिला बॉल स्वागत केलंय दमदार अगदी यॉर्करनं. तेवढं सन्मानपूर्वक या बॉलला दिशा दिली. मिड ऑन मध्ये फिल्डर तयार होता. एक सिंगल रन या बॉलवर कंप्लीट होते. स्ट्राईक रोटेट करतायत कारण विकेटचे पडझड थांबवायचे, सेट व्हायचे, मैदानाला रन करायचे कारण समोर टार्गेट अगदी विचार केला 71 करायचे या मॅच मध्ये. चांगली लढत ही पाहायला मिळेल. अभयची चमकदार कामगिरी पहिले 17 मध्ये राहिले. यज्ञेश आला मैदानात. फुल टॉस होता आणि पॉवर प्लेचा फायदा उचलला. इनफिल्डच्या वरून बॉलला दिशा दिली टिकाऊ कॉर्नर कडे. हा चौकार. यज्ञेश पाटील वाजेगावचा हा खेळाडू आहे आणि लेफ्ट हँडेड मैदानामध्ये प्रभावशाली करणारी ही कामगिरी सध्या तो मैदानामध्ये करतोय. पहिला चौकार 400च्या स्ट्राईक रेटनं अगदी फलंदाजी करण्यासाठी त्याने स्वतःला प्रमोट केलेला आहे. चेंडूची चाचपणी होते कारण अगदी बघतो सिक्सर सुप्रीमो अगदी उच्च क्वालिटी लगातो 6 या सिक्सर सुप्रीमो कंपनीचे आपण बॉल यूज करतोय संपूर्ण टुर्नामेंटमध्ये. आणि जे फलंदाज आणि गोलंदाज सगळ्यांसाठी फार महत्वाचे आहेत. यज्ञेश व्हॉट अ शॉट इनसाइड आउट. अगदी हा चांगला कव्हर ड्राईव्ह कव्हर्स कडून वरतून एक्स्ट्रा कव्हरला अगदी हा दमदार चमकदार षटकार. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीने इनसाइड आउट पुन्हा एकदा PDC आपल्या स्क्रीनवर दाखवत असताना दमदारा फटका होता बघू शकता. ज्या पद्धतीने त्याला स्वतःला त्यांनी जागा बनवली. थोडासा त्याचा जो उजवा पाय आहे तो पाठीमागे काढला आणि किती चांगली नजर होती लास्ट मोमेंटपर्यंत. शॉट रिलीज होतपर्यंत फक्त आणि बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्टवर त्याचा नजर होता. त्याच्यानंतर हा फटका काय प्रतिम राहिलाय. रन यायला सुरुवात झाली यज्ञेशकडून. पुन्हा एकदा लेग साईडला टार्गेट करायचं होतं. फिल्डर आहेत सर्कलच्या रिंगणामध्ये फील्ड केला जाईल. वेळ होता, अवधी होता. ही रन पूर्ण करण्याचा सिंगल बनतीये. पहिलं पॉवर प्लेचं षटक हे पूर्ण होत असताना एका ओव्हर नंतर रणफलक हे जाऊन पोहोचलाय 14 वर 1. इम्पॅक्ट प्लेअर विघ्नेशच्या जागी आता रोशन मुंगाजी हा मैदानामध्ये चाललेला आहे. आपण इंडियन प्रीमियर लीग IPL पासून इम्पॅक्ट प्लेअर अगदी हे सिस्टम पाहिलं आणि अगदी या इम्पॅक्ट प्लेअर पनवेल प्रीमियर लीगमध्ये यूज करण्यात आला सीझन 3 मध्ये. त्याच्यापासून ही अगदी बघू शकता हा वारसा आता पुढे पुढे चाललाय. भरभरून प्रयत्न, भरभरून प्रतिसाद ज्या लीगला तुम्ही आम्ही दिलेला आहे, ज्या प्रेक्षकांनी दिलेला आहे, खेळाडूंनी दिलेला आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये तुम्हाला अजून काही बदलाव, अजून नवनवीन संकल्पना पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून, कारण एकमेव ध्येय आहे जे तळागाळातील खेळाडू आहेत ज्यांना प्लॅटफॉर्म हवा आहे, अगदी त्या सगळ्या खेळाडूंना एक चांगला प्लॅटफॉर्म देणं हे आमचं पहिलं उद्दिष्ट आहे. असे अनेक खेळाडू आहेत ग्रामीण क्रिकेटमध्ये
ग्रामीण खेळत असताना आपल्या गावची ती ओळख बनून राहिलेत, परंतु तालुक्याची ओळख बनण्याची संधी तुम्हाला या स्टेजवर, लीग स्टेजवर पनवेल प्रीमियर लीगमध्ये मिळते आणि त्या संधीचं सोनं तुम्ही जरूर करा. येणाऱ्या कालखंडामध्ये आम्ही टेबॉल सारखी संकल्पना आणू आणि त्या टेबॉल सारखी यंदाच आम्ही तो प्रयोग करणार होतो, परंतु अनेक संघनायक ऑक्शन दरम्यान त्यांनी त्याची तयारी केली नव्हती, त्यामुळं आम्ही ती संकल्पना राखून ठेवली. परंतु पुढच्या वर्षी जरूर अशी संकल्पना आम्ही आणण्याचा प्रयत्न करू. हे आमचं उद्दिष्ट आहे, हे आमचं टार्गेट आहे. चला थोडंसं स्पीडअप करा प्लीज, वेळ घेऊ नका अभ्या, कारण वेळ भरपूर महत्त्व आपल्याला द्यायचं आहे. टाइम इज अ मनी. चला सुयोग स्पोर्ट्स, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, वेळ घेऊ नका प्लीज. विश्वजित, लक्षात घ्या तुम्हाला पहिली 3 षटकं 15 मिनिटात संपवायच्या धाब्या. प्रत्येकासाठी विनंती आहे, कारण आपण स्मार्ट सिटीमध्ये आहोत. वेळेच्या आम्हाला बंधन आम्ही जाणतो. या मॅचचं महत्त्व भरपूर आहे. या मॅचमध्ये जिंकणं या दोन्ही टीमचं पहिलं उद्दिष्ट आहे, IIC पनवेल आणि सुयोग स्पोर्ट्स दापोली यांचं, परंतु वेळेची बंधनं आम्हालाही आहेत. पहिले षटक 14 धावांचं, चांगला रिदमनं फलंदाजी, स्पेशली यज्ञेश पाटील लेफ्ट हँडेड खेळाडूचे ते 2 आक्रमक फटके ज्यांना धावसंख्येला एक चांगली दिशा दिली आहे. पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल फलंदाजी ही जरूर झाली आहे. बॉलिंग ट्रॅकवर सेकंड पॉवर प्लेमध्ये राहुल भोईर रोडपालीचा हा खेळाडू सज्ज झालेला आहे आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. वेळ घेत आहे प्लीज, 2 मिनिटाहून जास्त झालेत ओव्हर संपून, इतका वेळ आपल्याकडे नाहीये. राहुल सज्ज होत असताना पहिल्याच बॉलवर पुन्हा एकदा यज्ञसाठी स्लोअरवणी केलं, बॅक ऑफ द हँड अगदी रिलीज करत असताना पहिली सिंगल वेगवान घेतली. दुसरीचा प्रयत्न होता आकाश, पाटाईत नेहमीच असतो, अनेक वेळा आम्ही ग्रामीणमध्ये पाहिलंय सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करणं हे या खेळाडूचं पहिलं उद्दिष्ट असतं आणि सध्या तोही प्रयत्न त्याचा होता, परंतु मानसिकता होती, वेळ नव्हता, अवधी नव्हता, त्यामुळं या सिंगलवर त्याला संतुष्ट व्हावं लागलंय. स्ट्राईक रोटेट होते, धावसंख्येचा फलक अगदी 15वर तुम्हाला बघायला मिळतं. पहिल्या सत्रामध्ये 70 केल्या होत्या सुयोग स्पोर्ट्सनं आणि त्यानंतर 71चं टार्गेट असताना वारंवार बदलाव करावे लागतात, कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन सध्या मैदानामध्ये आहे, त्यामुळे स्ट्राईक रोटेट झाली तर फिल्डिंगमध्ये रोटेशन करावं लागतं. ऑन साईडचे खेळाडू लेग साईडला बोलवावे लागतात. हा बराच बदलाव सध्या सुरू आहे. पहिला येल्लो कार्ड पंचांनी दाखवल्या हव्या तुम्हाला. पंधरावर 1 सध्या बघायला मिळत आहेत. राहुल आकाशसाठी उंच खेळायचं होतं, खोदून काढायचं होतं, इन साइड ऑफ द सर्कल मध्ये शॉट कव्हरला टीपला जाईल झेल. IIC पनवेल संघाचा प्रमुख खेळाडू आकाश पवार बॅक टू द डगआउट. पहिला विकेट अगदी आपण रनआउटच्या स्वरूपानं पाहिलं होतं आणि त्याच्यानंतर आकाश पवार उंच खेळण्याचा त्याचा प्रयत्न हा अर्धवट राहिलाय आणि विकेट त्यांनी आपली गमावली आहे. एक चांगला प्रयत्नामध्ये तो होता, परंतु चेहऱ्यावरील नैराशा भरपूर काही सांगून गेली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये आता दाखल झाल्या फलंदाजीसाठी सोनू भगत. दोन्ही खेळाडू वाजे गावावरून बिलॉंग करतात. मागील मॅच मला वाटतं IICनं 12 धावांनी गमावले, त्यामध्ये 12 बॉल त्याने डॉट खेळले होते. रन चेस करत असताना सोनूने दमदार फलंदाजी केली होती, परंतु मागील जे त्याचे फटके होते त्या मॅचमध्ये कदाचित त्याला आत्मविश्वासही देऊन जातील, बळ देऊन जातील आणि चांगले अगदी मेहनत करण्यासाठी त्याला नक्कीच वाव देतील. सोनू आलाय मैदानामध्ये, आल्या त्याचा आक्रमण इनसाइड आउट. हा पार्लर स्ट्रोक पंचांच्या इशाऱ्याची आम्ही प्रतीक्षा जरूर करू. फटका तर दमदार एनफिल्डच्या वरून खेळाय आणि अगदी पंच आमच्याकडे वळतायत. हा चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार.
सोनू हार्ड हिटर बॅटर आहे. त्याची उंची, त्याची हाईट, त्याची मनगटीत ताकद आणि बॅटिंग मधील फाईट. पुन्हा एकदा वॉट अ शॉट, काय बॅटिंग करतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. सोनू भगत इज ऑन फायर. थँक्यू. स्कोर बोर्डवर धावा लागले 27-27. 27 धावा सध्या फलकावर लागलेल्या आहेत. जर तिसरा षटकार लगावला तर शरद भगत त्यांचे भाऊ सोनू चे बंधू यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्यासाठी असेल. काय म्हणा सर, अगदी ज्या पद्धतीने ही तुफानी फलंदाजी, 71 धावांचं लक्ष आहे आणि 2 विकेट गमावले असताना जे फटकेबाजी आता यायला सुरुवात झाली आहे सोनूकडून, काय म्हणाले या फलंदाजीबद्दल? नक्कीच ज्या फटक्यांच्या अपेक्षा होती त्या अपेक्षा ICC पनवेल पूर्ण करण्याचा इरादा करतोय. डेट बॉलची पण घोषणा करतायत, कारण अगदी रनअप मध्ये थोडंसं त्याला कधी कधी रनअप चुकतो. रनअप चुकला तर बॉल टाकण्याची जर डेअरिंग आपण केली तर बॉलचे नियंत्रण टप्पा चुकतो आणि त्याकडे आक्रमणी होतं. यावेळेस उंच केला हा बॉल, फिल्डर डाऊन द बॉल जज करत असताना झेल टिपण्याची संधी. क्षेत्ररक्षकांना टिपलाय झेल. फलंदाज महत्वाचा सोनू बाद होतोय. साई तुझे मी दर्शन घ्यायला पायी चालत. सोनूनं चांगली सुरुवात करून दिली होती संघाला, परंतु एक मोठा फटका मारण्याच्या नादात मात्र झेलबाद होऊन पॅव्हलियनकडे परततोय. सुंदर फटका होता, परंतु तितकाच सुंदर मात्र जबरदस्त झेल होता. अफलातून झेल पकडला. उलट्या पावलाने जाऊन झेल पकडणं म्हणजे तिथं खरोखरच नेत्रदीपक असं क्षेत्ररक्षण झालंय. मोठी विकेट सोनूला थांबवणे, या क्षणाला अगदी सुयोग स्पोर्ट्स दापोली एक मोठं वादळ त्यांनी थांबवलं. फैजल रूफिंग सॉल्युशन्स, आप सोचे हम बनाएंगे. सलीम भाई रहमानी आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांचा मोठा बॅनर तुम्हाला बॅक साईडला बघायला मिळेल. सलीम भाई आपलं स्वागत. PPL साठी प्रत्येक वर्ष मोठं योगदान त्यांचं असतं आणि याही वर्षी टोटल बोर्डवर तुम्हाला 27 रन बघायला मिळतात. तिसरा विकेट टीमनं गमावलाय. नवीन बॅटर आता मैदानामध्ये आलाय नयन भगत ISC पनवेल कडून. नयनला आपण बघतो सध्या मैदानामध्ये. वाजेपूर गावचा खेळाडू, टेनिसच्या स्थितीच्यावर चमकदार कामगिरी करणारा खेळाडू, ऑलराऊंडर. सोडून दिला बॉल लांब, पाठीमागे चाललाय शॉर्ट थर्डमॅनला पण वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा त्याने आम्हाला केलाय. अतिरिक्त रन सध्या फळकावर ही जोडली जाईल. 2 षटकार आतापर्यंत यावरमध्ये आलेले आहेत. एक सिंगल, एक वाईड जो नुकताच आलाय. राहुल सध्या गोलंदाजी करताना आपण पाहतोय. राहुल भोई रोटपाडी गावचा खेळाडू, जशी ओळख मी नुकताच तुमच्यापर्यंत पोहोचवली. पुढचा बॉल आक्रमण करायचं होतं, हल्ला चढवायचं होतं. बॉलवर बॅटम बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाही आहे. पंचांकडे अपेक्षित नजरेने पाहिलं जाते नयनकडून, परंतु पंच आपल्या निर्णयावर तटस्थ डॉट बॉल इथे आलेला आहे. पहिले 12 बॉल अर्थातच पहिले 2 षटकं आता जे संपलेत. रन फलकावर धावा लागलेत त्या 28. विकेट गमावले. 3 येणारे बॉल 18 आणि विजयासाठी अजूनही करायचे 43 रन.
हॅलो. तर चला मंडळी, मी जगदीश ठाकूर सर्वांना घेऊन चालतोय मैदानाकडं. दोन संघांची लागलेली रणधुमाळी. धरण सुरू एक चेंडू लॉंगॉनच्या दिशेने जातोय, चेंडू जातोय लॉंगॉनकडे, चेंडू पकडतोय, फील्ड करतोय. फील्ड करेपर्यंत मात्र एक धाव रोखू शकत नाही. एका धावावर समाधान मानला होता, एका धावेने संघ पुढे सरसावतोय 2 षटकाच्या समाप्तीनंतर. आणि तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 3 बाद 28. पनवेल प्रीमियर लीग 2025 थरार पर्व चौथे अध्यक्ष सन्माननीय संदीपदादा वास्कर यांच्या माध्यमातून आयोजित केलेली मोठी स्पर्धा मी म्हणेन ही. दरम्यान जोरदार विकेट काढण्याचा प्रयत्न आणि चेंडूनं मात्र एष्टांचा वेध घेतलाय आणि चौथा गडी गारद होतोय. धावसंख्या धावपटलावर आहे ती 29. एक महत्त्वाची सूचना बघा, एका प्रेक्षकाची कार आहे आर्टिगा 0602 आर्टिगा कार व्यवस्थित पार्क करा, कारण समोरच्या लाईनमध्ये उभी आहे, त्यामुळे ट्रॅफिक जाम झाला आहे. त्यामुळे व्यवस्थित पार्क करा. गाडी क्रमांक 0602. आतमध्ये भरपूर जागा आहे पार्किंगला, त्यामुळे तुम्ही आतमध्ये कार घेऊन येऊ शकता. रस्त्यावरती मध्ये कुठेच पार्क करू नका. त्यामुळे जे आर्टिगा कारचे मालक आहेत 0602 त्यांनी व्यवस्थित पार्क करा. धन्यवाद. तर नक्कीच सिओक स्पोर्ट दापोली आणि IIC पनवेल पनवेल संघानं नाणेफेक जिंकून प्रथम संधी दिली सिओक स्पोर्ट दापोली संघाला फलंदाजी करण्यासाठी. आणि 5 षटकामध्ये सिओक स्पोर्ट दापोली संघानं तब्बल 70 धावांची लायलूट खजाना लुटलेला आहे. आणि 71 धावांचा पाठलाग करताना मात्र IIC पनवेल संघाची मात्र दमछाक उडाली, कारण त्यांचे 4 मोहरे गारद झालेत. षटक तिसरं प्रगती पथावर असताना 4 मोहरे गारद झाले. धावसंख्या धावपटलावर लागलेली ते 29. बघायचं आहे मोठा पाठलाग करायचा धावांचा, आणि पाठलाग करताना मात्र 4 गडी त्यांच्या पॅव्हलियनकडे परतलेले आहेत. म्हणजे आता वर्चस्व गाजवलं ते सिओक स्पोर्ट दापोली संघानं IIC पनवेल संघावर. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा ऑप्शनच्या बाहेरून होते, पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांनी मात्र आफिल फेटाळून होतं, चेंडू मात्र निर्धाव जातोय. गोलंदाज रोशन गोलंदाजीच्या मार्कवर पंचांच्या डाव्या बाजूला राईट आर्मवर विकेटचा मारा करणार आहे. समोर सज्ज फलंदाज आहे तो. चेंडूला कट करतोय, धावाचा सुवर्ण संधी, परंतु चेंडू यष्ट्यांना सोडून जातोय. सुरेख फेकी होती, जबरदस्त फेकी होती, परंतु फेकीचा मात्र नजराना चुकला. यष्ट्यांचा वेध घेण्याऐवजी यष्ट्यांच्या बाजूने चेंडू जातोय आणि एक संधी मिळाली दोन्ही फलंदाजांना एक धाव घेण्याचा. आणि एका धावेने संघ पुढे सरतो 30च्या घरात. मोठी धावसंख्या 71 धावांचं लक्ष्य त्याचा पाठलाग करायचा आहे. पाठलाग करताना मात्र मोठी आघाडी, मोठे फटक्यांची अपेक्षा करा. एकमेकाला कानमंत्र देऊन दोन्ही फलंदाज आपापल्या क्रीजवर जाताना दिसत आहेत, कारण समोर गोलंदाज आहे तो रोशननी बघितलं मोठा टप्पा गाठायचा आहे, मात्र मोठे फटके मारण्याची संधी देत नाही तो रोशन. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर हो जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न करतो. चेंडू आणि बॅटचा संगम होतोय. संगम नाही तिथं उत्पत्ती नाही तिथं धावा नाहीत. बघायचं 71 धावांचं उद्दिष्ट आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या मात्र लो झाले. थंडीचा गारठा धावांवर पडलेला असं वाटतंय मला, कारण ज्या फटक्यांची अपेक्षा करायला हवी होती IIC पनवेल संघाला ते फटके मात्र इथं बघायला मिळत नाहीत. जोरदार प्रहार मी म्हटलं, माझा आवाज कानावर पडताच दे धक्का घे छक्का. आणि पुन्हा एकदा सामन्याला कलाटणी मिळाली. षटकारणकर 12 चेंडू चेक आणि विजयासाठी फक्त 35 धावांची गरज आहे. तर याच दरम्यान आमच्या व्यासपीठावरती पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आणि अध्यक्ष कारगर काँग्रेस कमिटीचे सन्माननीय विश्वनाथ चौधरी साहेब यांचं शुभागमन झालं आहे. त्यांचं मनपूर्वक मी स्वागत करतोय. विश्वनाथ चौधरी म्हटलं तर अनेक सामाजिक कार्य यांच्या माध्यमातून या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये केले जातात. अनेक ठिकाणी त्यांच्या माध्यमातून खूप चांगले योगदान दिलं जातं. असे सन्माननीय विश्वनाथ दादा चौधरी साहेब
जे गणेशजी नाईक साहेबांचे अत्यंत निकटवर्ती देखील आहेत, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि गणेशजी नाईक साहेब म्हटलं ना तर वनमंत्री, त्यांच्यासोबत बाईक रायडिंग करण्याची त्यांना प्रथम संधी दिली जाते. असे सन्मान्य विश्वनाथ चौधरी साहेब यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद या स्पर्धेला आपण आल्याबद्दल आणि आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. नक्कीच सन्माननीय विश्वनाथ चौधरी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालं आहे. आपल्याला मिळालेल्या निमंत्रणाचा मान राखून या स्पर्धेसाठी आपली उपस्थिती 100% प्रार्थनीय आहे. संदीप दादांवर असणारे हे प्रेम आणि प्रेमापोटी इथे पाहुण्यांची वर्दळ. तर बघूया मित्रांनो, चालतोय तुम्हाला सगळ्यांना घेऊन पुन्हा एकदा जगदीश ठाकूर मैदानाकडं. 12 चेंडू आणि उर्वरित जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. मोठी रणनीती आखावी लागेल, ती म्हणजे सुयोग स्पोर्ट दापोली संघाला, तर IIC पनवेल संघाला मात्र आपला करिश्मा दाखवावा लागेल. टॉस चेंडू आता मात्र चेंडू बीट होतोय, फलंदाज समजत नाही, चेंडू मात्र चकून होते, ऑफस्टंपच्या बाहेर होते, पंचांच्या हातावर होत आहेत आणि एक खराब चेंडूचा इशारा येतोय. एक अवांतर धाव मिळते, एक बोनसच्या रूपात धाव मिळते IIC पनवेल संघाला. इक्का दुक्का नहीं चलेगा, यहाँ तो छक्का चाहिए भाईजान. लेकिन देखना यहाँ करिश्मा क्या हो रहा है, कारण नाणेफेकीचा कौल लागला होता ICC पनवेल संघाकडं. प्रथम संधी दिली सुयोग स्पोर्ट दापोली संघाला फलंदाजी करण्यासाठी, त्या संधीचं सोनं केलंय ते सुयोग स्पोर्ट दापोली संघानं, ज्या कुणालनं सुरुवात केली आणि कुणालनं सुरुवात केल्यानंतर केतननं मात्र एक जबरदस्त साथ दिली आणि झुंजार फलंदाजी या मैदानावर केली आणि 70 धावांचं मोठं असं आव्हान ठेवलंय आणि त्याचा पाठलाग करतोय तो IIC पनवेल संघ. हो, जोरदार प्रहार बघायचा, चेंडू जातोय लॉंगॉनच्या दिशेने, चेंडू पकडतोय, फील्ड करतोय, मात्र एकाच धावावर समाधान होतोय. सुरेख क्षेत्ररक्षण होतोय, सुरेख फेकी होतोय, मात्र एक धाव रोखू शकत नाही. एका धावाने संघ पुढे सरसावतोय. 39च्या घरात 4 बाद 39 अशी स्थिती आहे IIC पनवेल संघाची. मोठे फटके मारावे लागतील कारण आपल्याकडे चेंडू कमी आहेत, धावसंख्या मात्र जास्त आहे. कारण 11 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 32 धावांची गरज. पुन्हा एकदा फ्रंटपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. गोलंदाजी मात्र सुरेख होते कारण फटके मोठे मारण्याची संधी देत नाही. इतकं जबरदस्त वाखाणण्यासारखी गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी मी म्हणेन की ज्यानं जखडून ठेवलं या IIC पनवेल संघाला, कारण मोठे फटके मारण्याची संधीच देत नाही. यॉर्क पद्धतीने चेंडू मारले जातात, ब्लॉकमध्ये चेंडू मारले जातात, कधी कधी थोडासा गुडले स्पॉटर चेंडू देऊन उचली दिला जातोय, परंतु फलंदाजांना काही करिश्मा करता येत नाही. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर लेफ्ट आर्म ओव्हर विकेटचा मार. आता मात्र पुन्हा एकदा फाईन लेकर चेंडू, शॉर्ट फाईन लेकर चेंडू होते, परंतु चेंडू मात्र पुन्हा एकदा हुलकावणी देऊन जातोय. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता, कदाचित बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅटचं पुन्हा एकदा संगम होत नाही, तिथं उत्पत्ती नाही. गोलंदाजाचं टाळ्याने स्वागत होते, जबरदस्त गोलंदाजी, कारण 3 षटकं 3 चेंडूंचा खेळ संपलेला आहे, 5 षटकांचा खेळ आहे. पुन्हा एकदा जोरदार प्रहार बघायचा, झेल आहे की षटकार आहे. ज्या फटक्याची अपेक्षा होती ICC पनवेल संघाला तोच फटका बघायला मिळतोय. मिड विकेटच्या वरून दे धक्का घे छक्का. तर दस्तगीर आणि रेहमान शेख या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि आज संपूर्ण नाश्त्याची व्यवस्था अतुल वास्कर यांच्या माध्यमातून करण्यात आली, त्यांचा मनपूर्वक आभार. सामना अतिटटीचा आहे आणि काय फटकेबाजी सुरू आहे, प्रेक्षकाची तुडुंब गर्दी, युट्यूबपेक्षा दुप्पटीने प्रेक्षक सध्या मैदानावरती इथे पाहायला मिळतात. जगदीश ठाकूर सर, यज्ञेश या षटकारानं 10 चेंडूमध्ये 26 धावांचा खजाना लुटतोय. आणखीन त्याला खजाना लुटायचा 8 चेंडू आणि उर्वरित 25 धावांची गरज आहे. अशाच फटक्यांची गरज आहे ती IIC पनवेल संघाला. पुन्हा एकदा जोरदार प्रहार बघायचा आहे आणि पुन्हा एकदा चेंडू मैदानाच्या बाहेर प्रेक्षकांच्या भेटीसाठी जातोय. दे धक्का घे छक्का. खूप छान गोलंदाजी केली होती. चेंडू
चेंडू द्यात पंचांचा इशारा येते बघा जरा. अनुरागनं सुरुवातीला खूप छान गोलंदाजी केली होती, 3 चेंडू फेकत 3 धावा दिल्या होत्या, परंतु नंतर मात्र भिरकावण्यात यशस्वी होते. तो यज्ञेशनं बघितलं कुठेतरी आम्ही मागं पडतो, कुठेतरी आम्ही बॅकफुटला चाललेलो दिसतोय, पण बॅकफुटवरून फ्रंटफुटला कसं यायचं ही रणनीती आखली आणि लगातार 5व्या आणि 6व्या चेंडूवर घाणाघाती प्रहार केला आणि 2 षटकार उत्तुंग असे 2 षटकारांची नोंद करत आता मात्र 7 चेंडू आणि 19 धावांची गरज. चेंडू द्यायचे आहेत, चेंडू द्यायचे आहेत. युट्यूबला लाईव्ह 3000 प्रेक्षकांची वर्दळ बघण्यासाठी लागलेले आहे. हे बघायचं आहे, 3000 प्रेक्षक हा सामन्याचा आनंद लुटतायत. रोमहर्षक रंगतदार असा सामना IIC पनवेल आणि सुएक स्पोर्ट्स दापोली संघ या दोघात जमलेली झुंज आहे. IIC पनवेल संघानं नाणेफेक जिंकून प्रथम सुएक स्पोर्ट दापोली संघाला संधी दिली फलंदाजी करण्यासाठी आणि सुएक स्पोर्ट दापोली संघानं तब्बल 5 षटकार अर्थात 30 चेंडूचा सामना करताना 70 धावांची लाईलूट केलेली आहे आणि 71 धावांचं उद्दिष्ट त्याचा पाठलाग करताना IIC पनवेल संघानं मात्र सामना मात्र षटकार मारून आपल्या बाजूने झुकवलेला आहे थोडासा. आता मात्र 7 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. हा चेंडू दोन्ही संघासाठी निर्णायक असेल. जर ह्या चेंडूवर जर षटकार बसला तर IIC पनवेल संघाचा आत्मविश्वास वाढला जाईल आणि हा चेंडू जर डॉट गेला तर सुयोग स्पोर्ट दापोली संघाचा आत्मविश्वास वाढला जाईल. बघायचा आहे हा चेंडू दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा जबरदस्त चेंडू असेल. गोलंदाज आहे अनुराग माळी. दोन्ही संघांसाठी चेंडू सापडलाय, आवाज येतोय बाहेरून, चेंडू सापडला. नक्कीच तोच चेंडू हवाय, तो म्हणजे IIC पनवेल संघाला. जबरदस्त झुंड, जबरदस्त रणधुमाली, जबरदस्त फाईट, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय गलीमध्ये. एकच धाव मिळते आणि एका धावेने संघ पुढे सरसावतोय. 53 4 बाद 53 अशी ICC पनवेल संघाची स्थिती. IIC पनवेल संघाची स्थिती 4 बाद 53. आता मात्र शेवटचं षटक, 6 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 18 धावांची गरज. रोमहर्षक आणि रंगतदार असा सामना बघायला मिळतोय. पनवेल प्रीमियर लीग पर्व 4. लोकनेते श्री रामशेठ ठाकूर अमृत महोत्सव निमित्त पनवेल समालोचक असोसिएशन यांच्या माध्यमातून पनवेल प्रीमियर लीग 2025चा थरार. सन्माननीय अध्यक्ष पनवेल प्रीमियर लीग संदीप दादा वास्कर. जबरदस्त आयोजन, नेत्रदीपक असं आयोजन. बघायचं आहे शेवटचं षटक, दोन्ही संघांसाठी अति महत्वाचं षटक असेल. 6 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 18 धावेंची गरज. कुणाल तारेकर केतन यांच्या डोक्यावर मोठी मदार असेल की गोलंदाज कोण निवडावा. 11 खेळाडू एकत्र येऊन मी म्हणतोय की 2 वाघ मैदानात आहेत आणि 11 शिकारी तैनात आहेत. 11 शिकाऱ्यांनी ठरवलंय या 2 वाघांना जाळ्यात कसं पकडायचं. पुढच्या फेरीत प्रवेश करायचा असेल तर या 2 वाघांना पकडायचं आहे, परंतु 2 वाघांना पकडण्यासाठी मात्र जाळं जबरदस्त फेकलंय. शिकारी तैनात होते. शेवटचा शिकारी कोण ठरतोय, गोलंदाजी कोणालाकडे दिली जाते आणि शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज येतोय संतोष मदने. यज्ञेश स्ट्राईकला आहे. 12 चेंडूने 33 धावांची लायलूट करणारा यज्ञेश. पहिला चेंडू फाईनलीकडे मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र हुकतोय, चकतोय बॅटच्या पट्ट्यात चेंडू, त्याने पहिला चेंडू निर्धाव. आत्मविश्वास वाढतोय. कुणाल तारेकर त्यांचं टाळ्यांनी स्वागत करतोय की बाबा रे जबरदस्त गोलंदाजी करायची, ह्याच प्रकारे गोलंदाजी करायची आहे तुला. तर IIC पनवेल संघावर थोडंसं तडफड कर. पहिला चेंडू डॉट. थोडासा रनअप मध्ये मिस्टेक होतोय.
पुन्हा माघारी फिरतो कारण दडपण आहे, शेवटचं षटक आहे, हाणामारचं षटक आहे, गोलंदाजी कशी करावी असा संतोष मधनेचा विचार इरादा. हो, जबरदस्त चेंडू, थोडासा फ्रंटफूट लावून खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र फलंदाजाला जखडून ठेवण्याचं काम मात्र संतोष मधने. 2 चेंडू टाकतोय, 2 चेंडू निर्धाव. आता मात्र 4 चेंडू आणि निर्णायक विजयासाठी 18 धावांची गरज. 4 चेंडू 18 धावांची गरज. हो, लाजवाब. आणि आता मात्र बॅटची एज घेऊन चेंडू जातो एसटी हातात आणि पुन्हा एकदा 5वा धक्का, धावसंख्या 53. मात्र सामना फिरवण्याची ज्याच्या मनगडात ताकद होती त्या यज्ञेशनं सामना फिरवण्याचा प्रयत्नही केला होता. 33 धावांची लायलूट केली होती, 33 धावांची रणनीती त्याने आखली होती आपल्या मनामध्ये. परंतु ऐन मोक्याच्या क्षणी मात्र गोलंदाज संतोष मधनेनं मात्र जबरदस्त गोलंदाजी केली आणि 33 धावा काढणाऱ्या यज्ञेशला 3 चेंडू डॉट टाकले आणि तिसऱ्या चेंडूवर त्याची विकेट घेतोय. आणि आता मात्र उरलेल्या 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 18 धाव्यांची गरज. 3 षटकार. आणि अशा प्रकारे मात्र सुयोग स्पोर्ट दापोली संघाचं सुद्धा हार्दिक अभिनंदन आणि IIC पनवेल संघाला सुद्धा फाईट दिली, त्यांचंही हार्दिक अभिनंदन. परंतु पुढच्या फेरीत प्रवेश मिळाला तो सुयोग स्पोर्ट दापोली संघाला. नक्कीच दोन्ही संघाचं हार्दिक अभिनंदन. मी जगदीश ठाकूर पुन्हा एकदा रजा घेतोय. मी आलो होतो खऱ्या अर्थानं संदीपदादा वास्करांच्या निमंत्रणाला मान देऊन आणि आपली उपस्थिती प्रत्येक व्यक्तीला दिलेलं निमंत्रण आणि उपस्थिती महत्त्वाची असते आज या ठिकाणी. त्याप्रमाणे मी त्यांच्या विनंतीला मान देऊन 2 षटकांचं समालोचन केलं आणि मी आता रजा घेतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. सुयोग स्पोर्ट दापोली